22 जानेवारी 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात चांदापुरी गावात ऊस तोडीसाठी आलेला दत्ता निर्मळ याने आपल्या बायकोला तू पुढे खोपटावर जा, मी नंतर येतो असे सांगून घरी जायला सांगितले। दत्ता निर्मळ आणि त्याची बायको विजयमाला हे दोघे ऊसतोडी कामगार आहेत। सध्या ऊसतोड चालू असल्याने ते दोघे एकाच शेतात काम करत होते। काम आटोपल्यावर विजयमाला घरी जाण्याच्या तयारीत होती। आपल्याबरोबर आपल्या नवऱ्याने देखील यावे असे तिला वाटले, म्हणून ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, काम झालंय, आपण घरी जाऊ। तेव्हा नवरा म्हणाला, तू पुढे जा, मी मागून येतो, आणि त्याने आपली बायको विजयमालाला घरी पाठवले। विजयमाला आपल्या खोपटावर आली। घरात उरलेले काम केल्यानंतर तिने जेवणही केले आणि आता ती आपल्या नवऱ्याची वाट पाहू लागली। पण थोड्याच वेळात येणारा तिचा नवरा दत्ता हा मात्र घरी येण्याचं चिन्ह दिसेना। रात्र उलटून गेली तरी तो आला नाही। वाट पाहतच विजयमालाला कधी डोळा लागला हे समजलेच नाही आणि ती झोपी गेली। सकाळी तिला जाग येताच तिने पाहिले तर तिचा नवरा अजून घरी आला नव्हता। तिला आता त्याची काळजी वाटू लागली, म्हणून तिने सरळ माळशिरस पोलीस स्टेशन गाठले। तिथे तिने आपले नाव विजयमाला दत्ता निर्मळ, वय 40, राहणार निर्मळवाडी, जिल्हा बीड असे सांगितले। आपला नवरा कुठेतरी गायब झाला हे समजत नसल्याने त्याची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले। पोलिसांनी रितसर मिसिंग व्यक्तीचे वर्णन, अंगावरील कपडे याची माहिती घेत मिसिंग नंबरनुसार तक्रार दाखल करून घेतली। मिसिंग व्यक्ती म्हणजे दत्ता निर्मळ हा ऊसतोड कामगार होता। तो मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या माळशिरस तालुक्यातील चांदापूर येथे ऊस तोडणीसाठी आला होता। या ठिकाणी त्याने आपली झोपडी बांधली होती, त्यामध्येच तो त्याची बायको असे दोघे जण राहत होते। पोलिसांनी ताबडतोब त्याच्या तपासाला सुरुवात केली। सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सुळेवाडी गावची पोलीस पाटील वंदना लोखंडे यांनी माळशिरस पोलिसांना माहिती दिली की ग्रामपंचायत पाणी पुरवठा विहिरीमध्ये एक पोते पडले आहे, ते पाण्यावर तरंगत आहे। याची माहिती आपण ग्रामपंचायत कर्मचारी पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेला असता त्याला पोते विहिरीच्या पाण्यावर तरंगत असताना आढळून आले। इतकेच नव्हे तर त्यातून दुर्गंध देखील येत असल्याने त्यांना शंका आली, म्हणून त्यांनी गावच्या पोलीस पाटील वंदना लोखंडे यांना याबाबत कळवून ही बाब पोलीस ठाण्यात कळवण्यात सांगितली। त्यानुसार माळशिरस पोलीस ठाण्यात याबाबत माहिती समजताच पोलीस कॉन्स्टेबल दत्ता खरात हे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पोते विहिरीतून बाहेर काढले, तेव्हा उग्र वास येत होता। पोलिसांनी पोते उघडताच एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला। पोत्यात 15 ते 20 किलो वजनाचा दगडही होता। एकूणच हा खुनाचा प्रकार असल्याचे समजून येत होते। घटनास्थळी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना देखील दिली। तेही लगेच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले। परिसरात जमलेल्या ग्रामस्थांना मृतदेह ओळखला का असे विचारले असता तो मृतदेह कोणालाच ओळखता आला नाही। मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतकाच्या अंगावरील कपड्यांची तपासणी केली, मात्र काही आढळून आले नाही। 4 दिवसापूर्वीच माळशिरस पोलीस ठाण्यात एका मिसिंगची तक्रार दाखल केली होती। त्यामध्ये दिलेले वर्णन आणि अंगावरचे कपडे याच्याशी मृतदेहाचे वर्णन जुळते का हे पाहिले असता फिर्यादी महिलेने दिलेले कपड्याचे वर्णन आणि मृतकाच्या अंगावरील कपडे हे मिळते जुळते होते, म्हणून पोलिसांनी विजयमाला निर्मळ हिला बोलावून घेतले। तिने मृतदेहाची पाहणी केली। दत्ताच्या पायावर विठ्ठल रुक्मिणीचे चित्र गोंदून घेतले होते। मृतकाच्या पायावर हे गोंधन असल्याने हा मृतदेह दत्ता निर्मळ याचा असल्याचे त्याची बायको विजयमाला आणि दीर अशोक यांनी सांगितले। पोलीस ठाण्यात दत्ता निर्मळ याचा खून झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली। रितसर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलीस तपास पथक तयार केले। माळशिरस परिसरात असलेल्या ऊसतोड मजुरांकडून दत्ताची माहिती काढण्याची सूचना या पथकाला करण्यात आली।
त्यानुसार पोलिसांनी माहिती घेतली असता असे समजून आले की विजयमाला हिचे टोळीतील ऊसतोड मजूर तुळाजीराम उर्फ बबन शिंदे याच्याबरोबर प्रेम प्रकरण आहे. हे खून प्रकरण यातूनच झाला असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी बायको विजयमाला निर्मळ आणि तिचा प्रियकर बबन शिंदे या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसांपुढे ते फार काळ तग धरू शकले नाही. अखेर त्यांनी दत्ता निर्मळ याचा खून प्लॅन करून केल्याची कबुली दिली. यामध्ये आणखी एकाची मदत घेतल्याचेही सांगितले. त्याचे नाव रोहन लोंढे असल्याचे सांगितले. पोलिसांनी आता रोहन लोंढे यालाही ताब्यात घेतले. या तिघांनाही पोलिसांनी न्यायालयात उभे केले आणि 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. पोलीस कोठडीत पोलिसांनी तीनही आरोपींकडे कसून चौकशी केली. तेव्हा बबन शिंदे याने सगळी हकीकत सांगितली. बबन शिंदे, दत्ता निर्मळ आणि त्याची बायको विजयमाला हे एकाच ऊसतोड टोळीत काम करतात. वर्षभरापासून बबन आणि विजयमाला हिचे प्रेम प्रकरण सुरू होते. सुरुवातीला दत्ता निर्मळ याला त्याची माहिती नव्हती, पण 2 महिन्यापूर्वी त्याला याची कुणकुण लागली. तेव्हा त्याने आपल्या बायकोला याविषयी जाब विचारून हे प्रकरण लगेच थांबव असे सांगितले. पण विजयमाला हिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. ती अजूनही बबनला भेटायची, त्याच्याबरोबर बोलायची. आपली बायको ऐकत नाही म्हटल्यावर दत्ता दारू पिऊन येऊन तिला मारहाण करू लागला. ही बाब विजयमालाने बबन याला सांगितले. दत्ता मला नेहमी मारहाण करतो, तू त्याचा काहीतरी बंदोबस्त कर, त्यानंतर आपण दोघे एकत्र राहू असे तिने सांगितले. विजयमाला तिने असे सांगितल्याने बबन तयार झाला. घटनेच्या 15 दिवसापूर्वी तो विजयमाला आणि त्याचा मित्र रोहन लोंढे यांची बैठक झाली आणि दत्ताचा काटा कसा काढायचा याचा त्यांनी प्लॅन तयार केला. बुधवार दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी बबन शेतात काम करत असलेल्या दत्ताजवळ गेला आणि त्याने आपण दारू प्यायला जाऊ असे सांगितले. दत्ता ही फुकटची दारू प्यायला मिळते म्हटल्यावर तयार झाला. बबनने दत्ताला भरपोट दारू पाजली आणि ते दोघे सुळेवाड येथील तलावाजवळ गेले. दत्ताना एका हार्डवेअर दुकानातून नायलॉन दोरी व पोते त्याने खरेदी केले होते. तलावाजवळ पुन्हा त्याला दारू पाजली. जास्त दारू पिल्याने त्याला काही सुचत नव्हते. ते पाहून बबनने दोरीने त्याचा गळा आवळला. तो मरण पावताच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो एका पोत्यात भरला. पोते विहिरीच्या तळाशी जावे म्हणून पोत्यात 20 किलो वजनाचा दगड टाकला. पोते दोरीने बांधून ते विहिरीत टाकून दिले. पोते पाण्याखाली गेल्याचे काम पत्ते झाले म्हणून आम्ही दोघे घरी गेलो. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे विजयमालाने पोलीस ठाण्यात दत्ता निर्मळ याच्या मिसिंगची तक्रार दाखल केली. अशी कबुली संशयित आरोपी बबन शिंदे यांनी दिली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.